काय ग, काय झालं एवढं चिंतित का बरं? अरे वीरू आणि प्राजक्ता तिच्या बंदी विरोधात अपील करायला गेलेत ना. काय झालं, काय म्हणाले? काय होणार आहे, जे व्हायचं तेच झालं. त्या जयराज तोरातनं परत मध्ये आडीबाजी केली. बंदी नाही उठू देणार तो. आणि दादा अजून एक घोळ झालाय. आपल्या जमिनीवर कोणीतरी टपरी टाकली आहे. काय? आता मी विचारलं त्याला तर तो म्हणला भैयानं परमिशन दिली. भैया काय प्रकार आहे हा? काय प्रकारे म्हणजे? बांधकामासाठी येणाऱ्या मजुरांना चहा नाश्त्याची सोय नको? नाहीतर मग फक्त तेवढ्या कारणासाठी जातात कुठेतरी हुंडारायला. त्यांची सोय तिकडच करून ठेवली म्हणजे टाइमपासला आवर घालते. अरे मग रस्त्यावर लावायची टपरी जमिनीवर कशाला लावायला लावलीस? आता जर तो उद्या तिथं ठाण मांडून बसला आणि म्हणला की ही जमिनीची जागा मलाच पाहिजे, मग असं कशाला कोण करेल? आणि माणूस माझ्या भरोशाचा आहे, कळलं? म्हणजे झालं नाही. माणसांची पारख तुझी आधीपासूनच गंडलेली आहे. आलास परत माझ्यावर. तुला जर मी इतकंच बिनकामाचं वाटतोय तर मला कॉन्ट्रॅक्ट दिलंच कशाला रे तू? आम्ही दिलं. अरे तू स्वतःच भांडून घेतलंस. वस्तात माधुरी, व्हायरेस्टलेश काय करू? तुमच्या सांगण्यावरून की नाही समदशीर आम्ही त्या हुप्प्याला दिला. आता जाम भूक लागली ना मला. ओह माधुरी, डोंट टच वरी, डोंट टेक टेन्शन. हा मम्मा, ये बघ तुझ्यासाठी काय आणलंय. माधुरी, तुझ्या डायरेक्टर साहेबांसोबत तुझं काही टॉकिंग झालं का नाही? वय काल बाजारात गेलतो ना तेव्हा झालं आमचं बोलणं. ते म्हटले तुझ्या डान्स व्हिडिओ ना शूट करून पाठव. पण ना मला समजतच नाही व्हिडिओ शूट कवा करू ते. कवा म्हणजे काय? तुझे डायरेक्टर साहेब इकडं इन हाऊस प्रेझेंटेबल असताना वय व्हिडिओ शूटिंग काय मम्मा? तू त्यांना समोरच डान्स शोरूम का नाही करत? हा राईट की नाही मम्मा? येस, त्याच्यासाठी ते समोर पाहिजेत की. काय झालं वहिनी, मेसेज करून अर्जंट बोलवलं मला? व्हेरी व्हेरी अर्जंट वर्कलोड होतं बघा. अहो भाऊजी, तुम्ही आपल्या माधुरीचा डान्स शोरूम केलं का नाही? असली वाढ नाचते की नाही, असली भारी, एकदम हॉलिवूडच्या हिरोईन वाणी. अहो भाऊजी, तुम्ही जादा बघाल की नाही डायरेक्ट हिला घेऊन पिक्चरच काढाल मी तर सांगायले काय. हो वहिनी, ती भारी नाचती ठाऊकच आहे की मला, म्हणून तर तिला डान्सचा व्हिडिओ करून पाठवायला सांगितलं ना. काय माधुरी? भाऊजी, व्हॉट टू मी बी? आर्ट गॅलरी इथं समोर प्रेझेंट असताना वाय व्हिडिओ शूटिंग? तुम्ही तिचा डान्स एकदम लाईव्ह शोरूम करा की. माधुरी, यू रेडी ना? मी म्युझिक लावते. येस येस. मम्मा, हा माधुरी, हे बघ, चुकलं ना टेन्शन घ्यायचं नाही, मी दाखवतो तसं कर. हा हे बघ, आणि मग असं चालतंय. हा चल. सॉरी, पण मी जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा तेव्हा तुमचे वादच सुरू असतात. तुमच्यात जर एकमत नसेल तर अकॅडमी कशी उभी होईल? हे जर का असंच चालू राहणार असेल तर मला या प्रोजेक्ट मध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मला असं वाटतंय आपण हे डील इथेच थांबवायला हवं आणि हेच सगळ्यांसाठी भल्याचं. तुम्ही जर माझा चेक डिपॉझिट केला नसेल तर
मला देऊन टाका परत. अगं लेखा तू उभी का? बस ना चिन्या, बस ना. हे बघ लेखा, गैरसमज करून घेऊ नकोस, पण हे डील असं डायरेक्ट कॅन्सल करायचं म्हणजे. तुमच्या या मुलांच्या भरोशावर मी कशी रिस्क घेऊ सांगा ना तुम्ही. सांगा ना, काय संस्कार केलेत आणि कसं घडवलंय हे तुमचं तुम्हालाच माहिती. एकाच छताखाली राहून किती भांडत असतात एकमेकांसोबत हे. कुस्तीच्या मैदानात हे पास होतील की नाही माहित नाही, पण एक आई म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही फेल झालात. मिने, यू हिअर? तरीच काय तरीच तिकडं मज्जा चाललीये फुल ऑन. मजा? कसली मजा? म्हणजे मिने तुला काहीच नॉलेज नाही? बाई नाही, मग जाऊ दे बाई. उगा मी कशाला टेलिंग करू, नाही का? नंतर मलाच नावं ठेवतील एव्हरीबडी का या फिंगरवरची न्यूज या फिंगरवर करते म्हणून. नग मी जातेच. आई गो. बंडा काकी, अहो नीट सांगा तरी, कसली मजा? कुणाची मजा? अगं फुल मजा चाललीये माझ्या गेस्ट रूम मध्ये. आणि आता कुणाची विचारशील तर बासले का आमच्या अकॅडमीची पार्टनर आहेस तू, म्हणून आमच्या आईंना वाटेल तसं बोलायचा काय बी अधिकार नाही तुझा. अगं वाद कुणाच्या घरात नसतात. चार दमडींच्या फायद्यासाठी बाहेर भावंड एकमेकांच्या जीवावर उठते. आमच्यातले वाद तसले तर नाही. अगं आम्ही झगडतोय ते फक्त मामांजींचं सपान लवकरात लवकर पुरं व्हावं म्हणून. तवा तुम्ही बी तुमची मर्यादा ओळखा. आई सॉरी, माझा हेतू तुमचा अपमान करण्याचा नव्हता आणि मला तुमच्या फॅमिली मॅटर्स मध्ये पडण्यात काही इंटरेस्टही नाही. पण एक इन्व्हेस्टर म्हणून माझी काळजी तुम्हाला कळतीये ना. आफ्टर ऑल तुम्ही स्वतः एक बिझनेस वुमन आहात. लेखा, तुझा मुद्दा कळतोय मला. धनंजय, आपल्या जमिनीवर जो माणूस ठेवलायस तो तुझ्या भरोशातला आहे ना? म्हणजे काय भरोसा असल्या बिगर मी असं कोणाला ठेवेल का तिकडे? लेखा, धनंजयच्या वतीनं मी तुला शब्द देते, मी तुला खात्री देते की यापुढं अकॅडमीच्या कामात कुठलाही कसूर होणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर विश्वास ठेवते मी, पण फक्त तुम्ही शब्द देताय म्हणून. येते मी. धनंजय, लेखाला शब्द दिलाय मी, तो खाली पडू देऊ नकोस. काय चाललंय हे? विनू तू इकडं का माझी अडचण व्हायला लागली का तुमच्या थिल्लरपणात? छा, अडचण कसली? आणि थिल्लरपणा काय म्हणालीस ग? बिचारी तिचा डान्स दाखवत होती तुमच्या सोबत. मी असं काय करायलीस? तू पोटूशी आहे ना व? आता तुला बाळ होऊन ते मोठं होईस्तवर तुला डान्स करायला जमणार आहे का? फक्त वर आपल्या चॅनलवर व्हिडिओ करायला कोणीतरी पाहिजे ना व? आणि बरी नसती ऑडिशन म्हणून हिचा डान्स बघत होतो. माधुरी, जवस्तादांना ठाऊक आहे का कुस्तीची तालीम झाल्यानंतर आराम करायच्या ऐवजी तू इथं ऑडिशन देत बसली असते?
मिने तू उगाच ताण घ्यायलीस बरं काय. उगाच ताण घेते मी. मरो तुला समजवण्यात काही बी अर्थ नाही. मला माझे काम आहेत, जातो मी. भाऊजी बाई 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 बाई, मी असते की नाही तर माग माग जाऊन चांगलंच ताळ्यावर आणलं असतं माझ्या नवऱ्याला. राईट आहे पिल्या तुझं. आता ती कुठं कुठं लक्ष देणार नाही का? घरात बायको पोटुशी असताना ही असली फताकडी पोरगी नाऊज एकदम फ्रंट समोर. त्यापेक्षा आपण स्वतःच आपल्या नवऱ्याला सांभाळलेलं बरं नाही का मम्मा? येस पिल्या, करेक्ट आहे. चुकीचं बोललायत तुम्ही. काय? माईंना जे काही बोललात ते शेवटचं. परत त्यांना असलं काही बोललात तर याद रखा, गाठ माझ्याशी आहे, माफ करणार नाही. म्हणजे वस्तादांचे संस्कार आहेत म्हणून मी शांत आहे. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना, स्वतःच्या पायावर चालत गेलं नसतं. माईंना काही बोलायचं नाही. जे बोललात ते पहिलं आणि शेवटचं, समजलं का? हॅलो, हा ऐका, एक नवीन मॉडेल आहे, एकदम एकदम फ्रेश फेस आहे आणि टॅलेंट अहो एकच नंबर. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी तुम्हाला तिचे काही फोटोज पाठवतो. पुढच्या जाहिरातीमध्ये तिचा विचार करूया आपण. काय तुम्हाला कोणी सांगितलं नवीन कुणाची वकिली करायला? फ्रेश फेस म्हणे. अगं असं काय करायलीस मीने? ते कामच आहे माझं. आणि तुझ्यासाठी काय नवीन आहे का हे सगळं? तुमचं हे वागणं नवीनच आहे माझ्यासाठी. माझ्यातलं टॅलेंट कधी दिसलं का हो तुम्हाला? त्या माधुरीनं जरा कुठं कंबर लचकून नाचल्यावानी केलं तर तिच्यातलं टॅलेंट लगेच दिसलं. तिचा काय संबंध? हे तर मी विचारायला पाहिजे तुम्हाला. कुस्ती शिकायला आली ना ती इकडं, मग तिला सरळ सांगा आखाड्यातच राहायचं म्हणा. तुम्ही जर का नसता फाजीलपणा केलात ना तर याद राखा. तू मला कशाला बडबडेलीस? जाऊ द्या, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अगं मीनाक्षी, काय झालं? काय बोललास तू तिला? हा, अशी चिडचिड करत का गेली ती? दुसरं येते काय तिला? बघा होता कावलेलीच असती माझ्यावर. चिडचिड सोडून दुसरं जमतंय काय? जगदीश, अरे अशा दिवसात चिडचिड ही होतेच बायकांची. त्यांचे मूड्स असे बदलत असतात. आणि पहिलीच वेळ आहे ना तिची. आई मग माझी काय 17वी वेळ आहे काय? मी बी पहिल्यांदाच बाप होणार आहे ना व. हाय अगं मला काय सवय घे या सगळ्यांची. त्यात ती कुस्तीची लटांबर आणून ठेवली घरात. जगदीश, कुस्तीचा का त्रास होतोय तुला? मला मला कशाला त्रास होईल? तिला होतोय त्रास. मीनाक्षीला? मीनाक्षीला काय त्रास आहे? मला नाही माहित, तिलाच विचार. कुस्तीचा का त्रास होतोय आता? काय असं कसं झालं? हो, असं करून कसं चालेल? आता वेळेत माल डिलिव्हर होणार आहे का? तुम्ही थांबा तिकडेच, मी आले. आई काय झालं? अगं काही नाही. तुझं काही काम होतं का? वय जरा बोलायचं होतं. ते उद्या वटपौर्णिमा आहे ना, आम्ही तिघी मिळून वड पुजायला जाणार. पण तुम्ही मीनूताईंना सांगा की उद्या उपास करू नका म्हणून. ते काय आई, मी त्यांना सांगितल्यावर त्यांना खटकल कदाचित. बरं झालं आठवण करून दिलीस. मी बोलते तिच्याशी, समजावते तिला. पण आता जरा फॅक्टरीवर जाते. एवढ्या घाईत का गेल्या आई फॅक्टरीत? तिकडे समजा ठीक असेल ना व? वस्ताद बोल. अहो ऐका की. अगं काहीतरी काम करायलोय मी. अहो इकडे तरी बघा. अगं तूच इकडे येऊन बोल की. अहो साडी नेसले मी. त्याला काय होते? अहो असं काय करताय वस्ताद? आखाड्यातल्या माती समान वेगळा आणि घरातल्या साडी समान वेगळा. दोन्हींचं पावित्र्य राखायला पाहिजे आपण. आखाड्यात उतरताना मी घरची लक्ष्मी नसती, कडक लक्ष्मी असती या. बर
बोल काय म्हणतेस? अहो आईंना फॅक्टरीतनं फोन आलता आणि त्या लय गडबडीत गेल्या तिकडं. होय, मी बी पाहिलं की तिला जाताना, पण हे माती बडवायचं काम चालू होतं म्हणून काय बोलणं नाही झालं. त्या लय काळजीत वाटल्या मला. आपण इकडं कुस्तीत लय अडकलोय, त्यामुळं फॅक्टरीची समधी कामं त्यांच्यावरच पडल्या. पण चिने आहे की तिकडे तिला मदतीला. अहो पण तो डोलारा लय मोठा आहे. आईंची लय दगदग होती. आता बी फोनवर कुणावर तरी कावत होत्या त्या आणि तशाच गडबडीत गेल्या तिकडे. मला काय वाटतंय वस्तात आपण बी एखादी चक्कर तिकडे टाकून येऊया. ठीक आहे, तसं बी समधी लेकरा आराम करायला. मी जरा फ्रेश होऊन आलो, मग जाऊन येऊया. गुलाबराव, हा काय गलथान कारभार चालवलाय तुम्ही? टेम्पो आहे पण ड्रायव्हर नाही. अहो असं कसं चालेल? आणि हे तुम्ही मला कालच का नाही सांगितलं? बाईसाहेब, मला वाटलं होतं की गडी सकाळच्याला कोणीतरी बदली ड्रायव्हर पाठवल, पण तुमचं पण ठेचा खलबत्त्यात. आता काय करायचं ते सांगा. हा माल कसा पोचवायचा? तोच विचार करायलोय मी बी. मी माल टेम्पोत भरलाय, पण आता कसं ना, टेम्पोचं लायसन नाहीये ना माझ्याकडं. उगाच कोणीतरी धरलं तर फॅक्टरीच्या नावावर बट्टा लागायचा, म्हणून इमानदारी तिथंच उभा आहे बघा. तसा एक टेम्पो ड्रायव्हर आहे माझ्या ओळखीचा, पण त्याला सांगितलेलं तुम्हाला खपायचं नाही ना. व कोण आहे? हे काय, यांच्याकडे तर टेम्पोचं लायसन पण आहे, आणि यांच्या पडत्या काळात नेहमी तुम्ही त्यांच्या मदतीला उभे असता. मग फॅक्टरीची नड आहे म्हणून एखादा राऊंड मारायला ती नाही म्हणणार नाही. गुलाबराव, तुम्ही मला जास्त शिकू नका. नाही चालणार. मारुती काय झालं पैसे? काय काम आहे का? ते काय आहे ना, आज टेम्पोच्या ड्रायव्हरनी दांडी मारली. माल भरून ठेवलाय टेम्पोत, पण तो पोचवायचा बाकी आहे ना. एवढंच ना? अहो मग मी जातो की. नाही मारुतीराव, अहो तुम्ही जाणं बरं दिसणार नाही आणि मुळात मला ते आवडणार नाही. उगाच तुम्हाला कशाला त्रास? अहो बाईसाहेब, त्यात कसला आलाय तरच? अहो सावकाशीनं जातो आणि येतो की मी लगेच. हा, अहो आलोच. अहो पप्पा, विरू प्राजक्ता, आई, अगं मला सांगायचं होतंच ना, मी दुसऱ्या ड्रायव्हरची सोय केली असती, नाहीतर मी स्वतः गेलो असतो की. अरे हो विरू, पण तुम्ही दोघही पोरांकडनं तालीम करून घेऊन इतके थकता म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. आई अहो, तालीम करून किती बी दमलो असलो ना, तरी फॅक्टरीचं काम म्हणल्यावर आमचा थकवा असा पळून जातो. मी जाते टेम्पो घेऊन. तू कशाला? मी जातो, तू घरी जाऊन पोरांकडे लक्ष दे. अहो पोरं निवांत आराम करते, मी मोकळीच आहे. बसा की तुम्ही. तू चालवणार? पहिल्यांदा थोडीच चालवणार आहे. लायसन दाखवू? ठीक आहे, पण सावकाश जा. निघा आता. बसतात. अहो बसा की जरा आईस पाहिजे. मी बी काय पहिल्यांदा नाही बसलोय टीम. पहिल्यांदा बसल्यावानी अवघडून बसताय. बर, या. किती बी मांडली तरी एकमेकांना जीव लागतो. छान जोड आहे. नांदा सौख्य भरे. चला.